पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी मोठा आवाज कर जरा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः शूर्पणखा स्वयंलंकेसी देखता झाली दुष्ट स्वप्नांसी पट्टाभिषेका होता संभासी चरण गातासी लोटीला असो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दस्तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान शूर्पणखा इकडे लंकेमध्ये झोपलेली शूर्पणखा नखचिदेची सुपासारखी आहे ती अशी प्रकारची शूर्पणखा लंकेमध्ये झोपलेला असताना तिला स्वप्न पडलं काय स्वप्न पडलं माझा असणारा मुलगा त्याचं नाव सांब आहे सांबाचा राज्याभिषेक होणार होता पण त्याचं पायच तुटलं असं स्वप्न पडलं मस्तकी शेंदुराचा टिळा गळा रक्त कनेरीच्या माळा मुख माकिले काजळा भोवता पाया गोळांगुळाचा मस्तकाला असणारा चांगला गंध लावायचा तर सिंदूर लावलेला आहे म्हणजे गळ्यामध्ये कनेरीची फुलं असतात लाल भडक असणारे कनेरीची फुलं आहेत ते कनेरीच्या फुलाचा गळ्यामध्ये हार माळ घातलेले आहे आणि सर्व चेहऱ्याला म्हणजे त्याच्या नुसतं डोळ्यात घालायचं तर सगळ्या तोंडालाच काजळ लावलेला आहे म्हणजे आणि भोवती असणारे सगळे म्हणजे वानरशना माकडच म्हणजे हिकडून तिकडं उड्या मारतात अशा प्रकारचं स्वप्न शूर्पणखेला पडलं सर्वांगी तैल मज्जन लग्न गर्द बावरी आरोहण दक्षिणा दिशा करणी गमन गोमय हृदी प्रवेशिला सर्वांगाला त्याच्यात तेल लावलेलं आहे तेलाने मालिश केली म्हणा आपल्या भाषेत तेल सर्वांगावर लावलेलं आहे आणि गाढवावर बसवलेलं आहे आणि ती बी वस्त्र नाही आणि दक्षिण दिशेकडून त्याला मिरवत वाजवत गाजवत असणार चाललेलं आहे आणि आता त्याच्यावर फुलं टाकायची का नाही तर गाईचं शेण त्याच्यावर उधळतात अशा प्रकारचं स्वप्न शूर्पणखेला आपल्या मुलाबद्दल पडलं शूर्पणखा सांगे रावणासी दुष्ट स्वप्न देखिले सांभासी मी जाईन पद्मपुरासी विमानेसी ती आली खडबडून जागी झाली स्वप्नात म्हणजे असं कसं काय वाईट स्वप्न पडलं पोराविषयी लगेच पळतच आपल्या दादाकडे गेली रावण दादा काय सांगायचं तुला माझ्या पोराबद्दल मी झोपले असताना असं वाईट स्वप्न पडलं मला वाटतंय पोराचं काहीतरी झालं पाहिजे काय की बघ मी आताच्या त्या पद्मपुराला जाते पद्मपूर नाशिक ठिकाणचं पहिलं जुनं नाव असेल पद्मपूर नाशिकचं जुनं नाव असेल मग म्हणले त्या ठिकाणी जाते आणि माझ्या पोराचं काय झालं ते बघते दे बाबा विमानात बसले विमान म्हणले कुठून लंकेतून नाशिकच्या ठिकाणी येऊ लागलं भेटोनी त्रिशरा खर दूषणासी मग पाहू आली ते सांभासी देखोनी त्याच्या शिरछेदासी आक्रंदासे आरंभळे श्रीराम जय राम जय जय राम होईल एक दोन वेळेस मग लगेचच असणारी शूर्पणखा पद्मपुराच्या ठिकाणी आलेले खरदूषणला पाहिलं त्याच्यापेक्षा असणारे मोठे भाऊ असणारे खरदूषण आहेत राजा रावणापेक्षा खरदूषणला असणारी भेटली कस काय चाललं बरं चाललंय का म्हणजे तिथून मला असणारे साम ज्या ठिकाणी तपश्चर्या करायला बसलेला होता त्या तपश्चर्याच्या ठिकाणी आलेले बघितलं तर पोराचं मुंडकं धडा वेगळं झालेलं बघितलं संपलेला बघितलं पोराला मोठ्यानी वरडायला लागली विंदान झाले यासी उठले गरीवासी काळकृतांत भीती जासी तेनी भूमी से स्वीकारिले श्रीराम जय राम जय जय राम रडता असणार म्हणायला सुरुवात केली काय कारण झालं काय झालं असं असणार आज
कुठला असा अचानक असणारा राक्षस किंवा कुठले असणार आपल्या भाषेत शिवी द्यायला चालू केलं, विवशी. विवशीचा अर्थ राक्षस. कुठली राक्षसीनं अशी उठली आणि माझ्या पोराच्या मुळावर उठली म्हणजे असणार. ज्याला असणारा काळ सुद्धा थरथर कापतो, लटलट कापतो. काळाची सुद्धा असणारी माझ्या पोराला बसते की दाखिळी बसते. असा काळ सुद्धा सलाम गुलाम राहणारा माझ्या पोराच्या इथं आज माझ्या पोरग संपलं कस काय, आज पृथ्वीवर पडलं कस काय, अशी सुरपणका रडत रडत बोलू लागली. उघडी दृष्टी ते सुरासुर पळती दिगपटी वा निवते दृष्टी वा पडला भूमी. महान हट्टी असणारा माझा मुलगा होता. किती हट्टी काय सांगायचं तुम्हाला. त्यांनी स्वभावाने नुसतं आपल्या डोळ्यात पापणी नुसती खाली वरी जरी केली तरी सूर असतील म्हणजे देव, असुर असतील म्हणजे राक्षस, दोघंच्या दोघं दाही दिशेला घाबरून पाहतात. नुसतं त्याने डोळं उघडत टावकारलं तर अशा प्रकारचा माझ्या मुलाचा असणारा प्रताप होता. कधी काळाचा सुद्धा असणारा घोट घेणारा, त्याची सुद्धा असणारा नरडीचा घोट घेणारा माझा मुलगा होता. पण आज माझा मुलगा असणारा धरत्रीवर पडलाच कस काय याची असणारी रडता रडता खंत दुःख व्यतीत असणारी सुरपणका करू लागली. अस्वस्थ सेवा आणि उपवास वा तुझी आस तो तू दास. काय सांगायचं बाळा. तुझ्यासाठी म्हणजे असणारे ह्यांच्या देवाऱ्यावर गेले, त्यांच्या देवाऱ्यावर गेले, हे देवाला गेले, त्या देवाला गेले आणि देवाला नवस मागितला, पुत्र व्हावा असा पुत्र व्हावा. आणि देवाने माझा नवस पूर्ण केला, तुझ्यासारखा मला पुत्र केला. पिंपळाच्या झाडाला असणारा रोज 5 फेरे मारले, मुलगा व्हावा म्हणून. कित्येक व्रत केले, उपवास केले तुझ्यासाठी पोरा. लय आज धरली होती रे तुझी पोरा. म्हातारे झाले की माझा आधार होशील, माझी काठी होशील, माझं भागचं पुढचं तू बाळा माझं बघशील. पण आज माझ्याविषयी उदास का झालास, का मला असणारा टाकून गेलास, बोल की रे बाळा. तुझी आदे कोणी मुख कमळा माझा पाना सुटला बाळा. तो सांब पर लोकांसी गेला माझ्याशी बोला. धरुनिया श्रीराम जय राम जय जय राम. बाळा तुझ्या जर चेहऱ्याकडे पाहिलं ना तर मला असणारा प्रेमाचा पाना फुटला जातो. बाळा सांग असणारा तो असणारा प्रेमाचा पाना आता मी कुजणार पाजू. बोल रे बाळा, का असं बोलत नाहीस तू. एक शब्द तरी बोल की रे बाळा. का मला असणारा सोडून तू परलोकाला गेला, मला बी घेऊन जायला पाहिजे होतस की रे बाळा. तू एकटाच का गेला. मुखवरी ठेवी मुख वदला बालक थोर दुःख माझा दिदरे राम जय राम जय जय राम. अशा प्रकारे असणारे मोठ्याने रडू लागले. रडता रडता असणाऱ्या त्या बाळाच्या मुंडक्यावर, असणाऱ्या त्या सांबाच्या मुंडक्यावर हिनं असणार आपलं डोकं ठेवलं गेलं. मोठ्याने रडायला लागली आणि रडता रडता म्हणू लागली, कुणी मारलं माझ्या बाळाला म्हणले असणार, कुणी धडा वेगळं केलं माझ्या बाळाला. इकडं तिकडं असणारे बघू लागली. बघता बघता असणार मोठ्याने आवाज देऊ लागली, कोण दिसतंय तेवढ्यात कोण दिसलं. कोणे केला पुत्र घात त्यासी पावया निश्चित वण समस्त ते शोधी. श्रीराम जय राम जय जय राम. रडायला लागली. रडता रडता असणार थोडा उंच पाहिजे अजून बरं का, थोडाच उंच पाहिजे. ताकद उद्या वाढव गेन वाढव. हा रडायला लागली
रडता रडता मुलं आता कोण गप्पा गप्पा हो गप्पा 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 म्हणावी कुणीच नाही की झालं गेलं विसरून जावा राहिल्याकडे तरी बघा असं मनाला समजावं कोण नाही. स्वतःच रडण्याला आवर घातली आणि आवर घालून असणारी तिथून उठली आणि इकडं तिकडं हिंडू लागली वनाच्या ठिकाणी. म्हणू लागली माझ्या असणाऱ्या मुलाचा घात कोणी केलाय याला आता मी बघते असा विचार केला आणि त्या वनाच्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या मुलाचा ज्यांनी मारला त्याचा शोध घेऊ लागली. महाराज वनी देखिला लक्ष्मणा त्याचे भक्षण मी करीना. श्रीराम जय राम जय जय राम. तिकडे तिकडे असणार सुरपणखीने बघायला सुरुवात केली. बघितल्याबरोबर असणार ज्याच्या हातामध्ये धनुष्य आहे अशा लक्ष्मणजीला त्या वनाच्या ठिकाणी म्हणजे त्या प्रेताच्या जवळच बघितलं. अनुमान प्रमाण काढलं तिनं. ज्या अर्थी ह्याच्या हातात धनुष्यबाण आहे आणि त्या अर्थी प्रेताच्या जवळ आहे नक्की ह्यानीच माझ्या पोराला असणारा मारला म्हणून असणारा हाच पूर्ण माझ्या असणाऱ्या संभाजीला ह्यानीच मारलाय. आता मी ह्याला सोडतच नसते मी ह्याला गिळूनच टाकते अशी असणारी सुरपणखीने दोरात हाक टाकली. सांबवतीला करिता ध्यान तो जरी असता सावधान तरी राजे करिता सगट प्रशान बळ संपूर्ण सांबासी. श्रीराम जय राम जय जय राम. अचानक मारलेला असावा माझ्या बाळाला हे ध्यानास्त बसलेला असावा आणि हे मागुटून कुठून कुत्रे आलेला असावं आणि अचानक असणाऱ्या माझ्या सांबाला मारलेला असावं. जर माझा जर सावध असता तर ह्याला सरसगट पायापासून डोक्यापर्यंत गळून टाकला असता. ह्याला ठेवलंच नसतं माझ्या बाळाने. एवढं बळ माझ्या एवढ्या बाळामध्ये माझ्या ताकद होती ह्याने अचानक घाला घातला असं असणार सुरपणखा मनातल्या मनात म्हणू लागली. आतुरबाळी याने वदिला ध्यान समेळी यासी मी सगळेची गिळी करीन रांगोळी हाडांची. श्रीराम जय राम जय जय राम. माझ्या असणारा शांबाचं असणार बाळाचं वर्णनच करतात ना असा आतुरबळी माझा सांब होता म्हणजे असणार. आणि माझ्या सांबाला असणार ह्याने मारलं. कधी मारला असेल ज्यावेळेस माझा साम ध्यानास्त बसला असेल. ज्यावेळेस साम ध्यानास्त बसला असेल त्यानेच तेव्हाच वेळेस यांनी घाला घातला असेल तेव्हाच मारला असेल. म्हणून मी याला आता सुट्टी देणार नाही. ह्याला सगळंच गळून टाकते नाही तर ह्याची रांगोळच करून टाकते अशी सुरपणखा बोलू लागली. माझा सांब वदिला याने सांबू खरा माझ्या सांबाला ह्यांनी मारलं. उठते जाते भावाला जाऊन सपळत जाऊन सांगते बघ बघ मग माझ्या सांबाला मारलं तू कुठे गेलता. कशाला सांगत बसायचं असलं कशाला सांगत कस लाजी भाऊ म्हणल्यावर तुला लाज वाटते का मला सांगाय मारून ये माझ्याकडे. असले भाऊ आहेत आपले काय का तिचे बी तसेच असले तर तिला म्हणले तर काय सांगावं आहे का ना मारून माझ्याकडे यायचं. आपण का म्हणतात तिला मारायला लागला हो ज्याला सांगितलं ते काय म्हणताय मारून माझ्याकडे यायचं असं येत असते तुला सांगाय. मग ती लाजीरवाणी गोष्ट आपल्याला आहे. आपण तसं सांगायचं नाही भावाला माझ्या सांबाला ह्यांनी मारलं म्हणून. आपण ह्याला मारायचं आणि ह्याला मारून आपल्या भावाला जाऊन सांगायचं हो का ह्यांनी माझ्या सांबाला मारलं म्हणून मी ह्याला मारलं असं आपण ठाम निश्चयाने सांगायचं अशी सुरपणखा मनात म्हणू लागली. याचे अंगी बळ संपूर्ण सबळ बळांचे लक्षण डोळा दोन्ही सहस्र नयन आणि नागचिन्ह बाऊंसी. श्रीराम जय जय राम. जवळ लक्ष्मणकडे बघितलं तिनं सुरपणखीनं बघितलं तर बलशाली दिसते म्हणजे ताकदवान दिसते. कशावरून दिसते म्हणजे असणार दोन्हीच्या दोन्ही डोळ्यात असणाऱ्या लक्ष्मणजीच्या विष्णू चिन्ह दिसू लागलेले.
अंतरीचे वशे स्वभाव बाहेर निघा आवडीत परी आवडीने बरं का, लक्षात ठेवा. पूर्ण आपलं असणार ज्यावेळेस मनात असणार भगवंताचं नामस्मरण करायला लागलो, हृदयाच्या ठिकाणी नामस्मरण भगवंताचं नामस्मरण चालू झालं की कुठल्या ना कुठल्या रूपात बाहेर आल्याशिवाय राहतच नाही. मग ते डोळ्यातनं विष्णुचिन्ह दिसू लागले डोळ्यात. आणि एवढंच नाही, टॅटो होता टॅटो, लक्ष्मी म्हणजे असणाऱ्या दंडावर टॅटो होता. तो बी कशात होता? सापांचा, नागांचा टॅटो होता. म्हणजे असणार ती असणार जी काय शेष नारायण आहे त्या शेष नारायणाचा टॅटू होता. जेव्हा तिनं बघितला म्हणजे लय बलशाली दिसतंय, लय ताकदवान दिसतंय. का? लक्षणाने ओळखायचं. लक्षण आहे ती जे अजद हे लक्षण आहे, भागत्याग लक्षण त्याला म्हणतात. आणि मग ते असणाऱ्या लक्षणाने माणूस ओळखावं लागतं. अशी लक्षण होती की शेष नारायणाचं चित्र असणारं दंडावर होतं, डोळ्यामध्ये विष्णू चिन्ह दिसत होतं. त्याच्यावर त्या लक्ष्मणजीची लक्षणं तिनं केली की बलशाली आहे, शूर आहे, वीर आहे, पराक्रमी आहे. कुर्म दृष्टी कळी काळानं चळे दृष्टी वा डोळ्याकडे जर बघितलं तर त्याची कासवासारखी दृष्टी आहे. कासवासारखी दृष्टी कशी असते? कासवाची दृष्टी. कासव फक्त आपल्या पिल्लांकडे बघतं, दोघांची नजरभेट झाली की पुढे भरतं, त्यांना आपल्यासारखं स्तनपान करायची गरज अजिबात नाही. कासवाची दृष्टी तशी असते. मग तशासारखी दृष्टी आहे डोळ्यात. बघा काय ज्ञान आहे, राक्षस असून सुद्धा एवढं ज्ञान आहे. लगेच माणूस ओळखलं. झाड जाणीचे पुढे माणूस जाणीचे बोले, फुलावून झाड कळतं आपल्याला. आणि बोलण्यावर माणूस चेहऱ्यावर कळायला पाहिजे. बघा आपण एखादा चेहरा प्रसन्न चांगला आहे बाबा, हसरा आहे, धरून आणलेली बसून काय उपयोग नाही. तशा प्रकारचा असणारा चेहऱ्यावर असणारा लक्ष्मणजीची ओळख काढू लागलेली आहे. डोळ्यामध्ये क्रमदृष्ट्यामध्ये त्याच्या आरती ही कळी काळाला सुद्धा घाबरत नाही, अजिबात घाबरत नाही. म्हणजे असणार एवढंच नाही, शेषाचं शेण केलेलं चिन्ह त्याच्या पाठीवर सुद्धा आहे, दंडावर सुद्धा असणारं शेष नारायण आहे. म्हणून असणाऱ्या ह्या सृष्टीच्या ठिकाणी ह्याच्या ताकदीची बरोबरी कुणीच करू शकत नाही. अतिशय बलशाली आहे. ह्याला जर बळच गिळलं आपल्याला मारल्याशिवाय नाही. तेव्हा आता आपण अगस्ती मुनीनं गिळलं, मारून टाकलं तेव्हा आता तिला. तसं ह्याला बी गिळलं तर ह्याने आतमध्येच पंचमीचा झोका हनुमंतरायासारखं सुरसा पंचमीचा चांदणं चमकत लाख झोका जर खेळला आपल्या आतमध्ये घराला घेऊन पोटातनं बाहेरच निघेल की संपन्न आपण म्हणले. म्हणून ह्याला असं मारायचं नाही, छळून मारायचं. असा अब्दून मारायचा. कसं मारायचं? बायको मारायचं. असं तेव्हापासून आता काय मारायचं? असं मारणं होत नाही. छळून कसं मारायचं? बायको त्याची व्हायची. आणि बायको होऊन म्हणजे लक्ष्मणजीला आपण मारायचं असं मनात विचार सुरूपणकीने केला. बघा विचार ह्याला राक्षसी विचार म्हणायचं, राक्षसी प्रवृत्तीच्या म्हणायचं. वाचा कधी पडत आवाज त्याच्यामुळे जुळा नाही. पुढच्याची बायको व्हायचंय, सुंदर दिसायला पाहिजे का नाही? पुढच्यानी आपल्याला स्वीकारलं पाहिजे, त्याच्या मनात आपण बसलो पाहिजे. अशा प्रकारचं स्वरूप धारण केलं पाहिजे, रूप धारण केलं पाहिजे. हा विचार तिने केला. एवढी सुंदर बनली, एवढी सुंदर बनली. ब्युटी पार्लर म्हणायची हा आहे का? बरं असं तिथं आहे, तिथं आहे, सगळीकडे झाला. तर काय झालं? जाऊन दे, चांगलं आहे. मग म्हणजे आपण असणार तिथं जाऊ, मेकअप करू, चांगलं एवढं मेकअप केलं, मनाला मोहून टाकेल अशा प्रकारचं डुप्लिकेट का होईना, त्यांच्यातलंच का होईना, त्या
पार्लरवाल्यांच्या अलंकार सर्व अंगावर घातलं गेलं, वांक्या घातल्या, आंदुवा घातल्या आणि एवढा आवाज त्यांचा करत करत लक्ष्मणजीच्या समोर आपण जावं असा विचार सुरपणखीने केला. शीस फुलारा काडी फरगोंडा भोकळचा पेकडी केतकी दाडा बस बरोबर हा. डोई हाती जडित चुडा मुकी विडा शीस फुलं असणाऱ्या कानामध्ये घातलेला राखाडी गोंडा घातलेला आहे, पोपळी चापेकळी केतकी असणारे यांच्या फुलांचा गजरा वेणीमध्ये घातलेला आहे आणि रत्न जडित असणारा चुडा, सौभाग्याचं लेणं असणारा चुडा आहे, तो चुडा असणारा आपल्या मनगटामध्ये घातला गेला. तोंडात लाल गरगरीत असा पानाचा विडा घातला, चेहरा लाल दिसू लागला. अंगी उदिवाची कांजोळी गळाहार एकावळी पाठीवरी वेणी मोकळी गोंडा जुफोली सहित अंगाच्या ठिकाणी असणारी सुंदर असणारी मृदू असणारी चोळी घातलेले, त्याच्यावर गळ्यावर असणारे एकेरी विणे असणारे घातलेले गळ्यामध्ये, त्याच्यावर असणारे अनेक प्रकारच्या फुलांचे असणारे विणी सुद्धा त्याच्यावर चढलेले आहेत. त्याच्यामुळे गोंड दोन झाले, एक विणीचा झाला, दुसरा गाजऱ्याचा झाला. वाचा. नेसली शिरोधी कपाटोळा मध्यभागी जडित कटी मेखळा हळदी उठली मुख कमळा काजळ डोळा बळबळीत एवढी असणारी भरजरी रंगबिरंगी वस्त्रे अंगावर धारण केली. मध्यभागी कटी मेखळा म्हणजे असणार ते स्त्रियांचा असतं, त्याला आपण काय म्हणतो कंबरपट्टा. कंबरपट्टा असणारा तिने घातलेला आहे. त्याच्यानंतर असणाऱ्या चेहऱ्यावर हळदी कुंकूही लावलेला आहे, त्याच्यात एवढी धमक हळदी सारखा तिचं असणारं मुख दिसू लागलं आणि डोळ्यात बी भळभळीत भलं मोठं असणार काजळ बी घातलं. डोळे मोडी लक्ष्मणाकडे दुडी पुडी करो आणि पाया पडे. बरं, लाजोनी पाठ मोरी मुरडे पाय दुहुडी लक्ष्मणासी. पुढच्याला असणारं आपलंस करायचंय. लक्ष्मण ज्याकडे पाहू लागले, नजरेचा तीर आहे, नजर असणारे लक्ष्मणजीकडे खालीवरी करू लागलेले आहे. पुन्हा लक्ष्मणजीच्या भाग सरकायचं, पुढे जायचं, पुढे पाया पडायचं. लक्ष्मणजी पुढे पुढे गेलं की लाजायचं आणि लाजून पुन्हा 2 पाऊल पुढे चालायचं, थांबायचं, पुन्हा मागे यायचं, पुन्हा चालायचं, असा प्रकार करायला सुरुवात केली. मी तरी कुबेराची भगिनी तुमच्या प्राप्ती लाभोनी बैसली होते अनुष्ठानी धर्मपत्नी मी होय. पुढे लक्ष्मणजीच्या पुढे गेले, थांबले. थांबल्याबरोबर म्हणजे वळकलं का पाहुणं? नाही व नाही 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 नवीन दिसता हेवनाच्या ठिकाणी नाही वळकलं. अहो म्हणजे मी धन कुबेराचे, देह काळाचा धन कुबेराचा आहे आणि त्या कुबेराची म्हणजे मी असणारी बहीण आहे म्हणजे असणारी. तुमचं नशीब मोठं व तुम्ही मला मिळावं हेच पाहिजे. नवसानी बरं का म्हणते ती नवसानी केला, मग म्हणजे असणार नवसलाई केलं म्हणजे असणार तुम्ही मिळावं आणि तुमच्या प्राप्तीसाठी म्हणजे ही मी ही मरण उपोषण करत बसलेलं आहे. समजा आमच्या माणसाला कळलं म्हणून म्हणलं काय वाटतंय बोर्डात लावलाय धर्मपत्नी लक्ष्मणजीची व्हायचंय, ही म्हणत विचार आहे म्हणून मी ही अनुष्ठानला बसले. करताव का? सुंदर आवडे डोळ्यासी परिरामज्ञा आठवे लक्ष्मणासी राक्षसी येती कपट वेशी विश्वास त्यांची न धरावा. सुंदर आवडे डोळ्यांची, लय डोळे ज्याची त्याची अंतर्वृत्ती तशी ते जगात डोळं महाभयानक. सगळ्यात विचित्र असणारा ज्ञानेंद्रियापैकी डोळं विचित्र आहे. म्हणतात त्या गांधारीनं डोळंच बांधून घेतलं ना बाबा, मालकाला दिसत नाही तर आपल्याला दिसून काय उपयोग आहे म्हणून डोळंच बांधलं. डोळ्यात सगळ्यात ताकद कशात असेल तर डोळ्यात आहे. डोळ्यासारखी ताकदच कुठल्या ह्याच्यात इंद्रियात नाही. मग असणाऱ्या डोळे तिनं असणाऱ्या लक्ष्मणजीकडे पाहिलं, तिच्या डोळ्याचा तीर लक्ष्मणजीला बसला बरोबर. डोळ्याने अतिशय सुंदर वाटली. एक मनाला वाटलं तेवढ्यात दुसरं मन प्रभू रामचंद्राकडे गेलं. म्हणले प्रभू रामचंद्राने सांगितलंय राक्षस कपट वेशनी येतील लक्ष्मणजी, विश्वास त्यांचा धरू नको रे बाबा. ही मनात एक मन म्हणतंय लय सुंदर आहे होऊन जाऊ दे, दुसरं मन म्हणतोय नको आहे दादा घरी आहे. ती म्हणले तिनं लगेच काय केलं, पुढचं लगेच कमळाची माळ हातामध्ये घेतली, लक्ष्मणजीच्या गळ्यात घालाय पुढं सरकलेलं लगेच लक्ष्मणजीला राग आला. रागाच्या हो तिकडे विटाळ मानला तिचा. का तर प्रभू रामचंद्राच्या आज्ञा ध्यानात आली, विश्वास धरू नको कपट वेशीने येतात म्हणजे. ती ध्यानात आल्याबरोबर तिला लगेच राग आली म्हणजे हो तिकडं जवळ येऊ नकोस. माझ्यासारखी सुंदर कांता वनी मिनलिया एकांता नकोस काही ना सारे मागुता तुझी पुरुषाता सबयका.
अरे बाबा, माझ्यासारखी सुंदर स्त्री वनाच्या ठिकाणी, ती पण एकट्याला, कुणी सुद्धा हित नसताना, नपुसक जरी असला तरी पुढे सरकला असता, पण तू पुरुषार्थ एवढा असताना कशाला भीतोस? आणखी घालते तुझ्या गळ्यात मान, वाक खाली. मी तव तुझी केवळ चरणदासी, सेवा करीना अहर्निशी. वा. शयन करू पर्णशेजसी, शंका मानसी न धरावी. मनात शंकाच धरू नको, मी तुला नीट सांभाळेल का, तुझी सेवा करील का? अजिबात कसली शंका धरू, नीट सांभाळते तुम्हाला. पगारांना काका म्हणते ना, म्हणजे व्यवस्थित सांभाळते म्हणजे असणार. रात्रंदिवस तुमची असणारी सेवा करते म्हणजे असणार. एवढंच नाही, तुमच्या चरणाची मी दासी होईन, व्यवस्थित तुम्हाला मी खाऊ पिऊ घालते, स्वयंपाक दोघाचा मी करते, आणि एकटाच तुम्ही व्यवस्थित जीवन मी बसत नाही म्हणजे. वाचा. माझ्या भोगल्या गुह्यार्थ, कळेल सर्व ही भावार्थ, माझ्या निसंगे पुरुषार्थ, जगी विख्यात. माझ्या बरोबर जर संघ केला तर जगताच्या ठिकाणी तुमची कीर्ती पसरेल, एवढा भला मोठा माझा असणारा संघ आहे, अशी असणारी सुरूपणा म्हणू लागली. सौमित्र म्हणे ऐका आता, श्रीराम माझा ज्येष्ठ भ्राता, त्याची आज्ञा माझ न होता, तुझ सर्वता नांगी. ऐका, तुम्ही म्हणता बरं आहे, तुमचं पटलं, मला बी वाटतं सुपारी फोडावी. बरोबर आहे का नाही? सगळं सगळं चांगलं, तुमचं चांगलं, माझं चांगलं, दोघं बी एकमेकाला पटलं, व्यवस्थित वाटलं. पण प्रभू रामचंद्र माझा मोठा बाबा आहे. आता कुणी कुणाचा विचार करत नाही, पटले दोघांना, पटले फटले, लगे फटाफटापरी करीत निघाले. असं म्हणजे लक्ष्मणजी म्हणू लागले, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही दिसायला चांगला, मी पण तुम्हाला दिसायला चांगलं, दोघं एकमेकाला पटापटी झाली. पण माझा थोरला भाऊ आहे, प्रभू रामचंद्र आहेत म्हणले, त्यांची आज्ञा मला झाल्याशिवाय मी तुमच्या बरोबर लग्न करू शकत नाही, तुमच्या बरोबर राहू शकत नाही. श्रीराम ज्येष्ठ बंधू तो कैसा, कोण पुरुषार्थ कैसी दशा, सगळा नवया मनासा, मार्ग जिज्ञासा पुसत. मग कसला आहे तुमचा भाऊ? विचार करायला लागेल मनात, त्या मनात चांगलं दिसतं म्हणजे, पटवलं, पण भावाचं भाऊचं आडवा आला म्हणजे असणार ह्याचा नेमकं चांगलं झालं असतं म्हणजे, आमचं दोघांचं म्हणजे असतं जुळलं असतं. पण म्हणजे ह्याचा थोरला भाऊ तरी कसला आहे म्हणजे, काय ताकद आहे त्याच्याकड, काय पुरुषार्थ आहे, काय पराक्रम आहे, काय शूर आहे, काय वीर आहे म्हणजे असणार. मनात आणि असा विचार आणायला लागली, म्हणजे जाऊन तरी बघू की म्हणली. मग असा मनात इच्छा धरून थोरल्या भावाला भेटायला निघाली. येणीची मार्गे गंगा तटी, श्रीरामाश्रम पंचवटी, श्रीराम वसे जगजेटी, सीता गोरटी समवेत. विचार कुठे तुमचं भाऊ, कुठं राहत्यात? लक्ष्मणजीला सांगायला सुरुवात केली. बघा, इथून सरळ गेलं ना, गंगा नदीचा तीर आहे. त्या गंगा नदीच्या तीरावर पंचवटी नावचं ठिकाण आहे. त्या पंचवटीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने सुंदर असणारी पर्णकुटी मी त्यांच्यासाठी बांधलेल्या आहे. त्या पर्णकुटीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र, जगताच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असणारे प्रभू रामचंद्र, सीता माऊली गोरटे असणारे सीता माऊली त्यांच्या समवेत त्यांच्या बरोबर राहतात, असं लक्ष्मणजीनं सांगितलं. माझ्या पुत्राचे हे वैरी, रम्याश्रम गंगा तीरी, नांदताती बरव्या परी, सीता सुंदरी प्रियतमा. हे म्हणजे माझ्या पोराचं वैरी, मनातल्या मनात म्हणाली, माझ्या पोराचं वैरी. आणि मनाला रमून टाकणार आश्रम पंचवटीचा आहे, गंगा नदीच्या तटावर म्हणजे आनंदाने राहते ते, व्यवस्थित राहते ते, चांगले राहते ते म्हणजे. आणि त्याच्यात बी अजून सीता सुंदरी प्रियतम, प्रिय असणाऱ्या सीता माऊली, सुंदर असणाऱ्या सीता माऊली बरोबर राहते ती, असं तिनं मनात विचार करायला सुरुवात केली. श्रीराम आणि लक्ष्मण दोघे छळून मी मारिना, सीता सुंदरी नेऊन स्वयर्पिना लंकानाता. आता काय करीन म्हणलं, मनातल्या मनात म्हणलं, प्रभू रामचंद्राला बी संपून टाकते, लक्ष्मणजीला बी संपून टाकते, दोघाला संपून टाकते. ती बी कसं छळून छळून, आपदून फजिती करून 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 मारते म्हणली. ती सीता सुंदर आहे ना, अतिशय सुंदर आहे म्हणते, ती गोरटे गोमटे म्हणतात, तिला उचलते आणि लय आमचा दादा मोठा आहे म्हणले तिकडं लंकानात, लंकेचा राजा, राजा रावणाला निघून देते, अशी मनात काय म्हणत म्हणू लागली. मग पंचवटीसी जाऊन श्रीराम घालोनी लोटांगण, भाऊजी वंदिते श्री चरण, बाईसी शरण सर्व भावे. कुठली लक्ष्मणजी पासून पळतच असणाऱ्या पंचवटीच्या ठिकाणी गेली. गेल्याबरोबर प्रभू रामचंद्राला पाहिल्याबरोबर भाऊजी राम राम गडबड लोटांगण घातलं भाऊजीला. तेवढ्यात सीता माऊली बाजूलाच होत्या, त्यांना म्हणजे बाईसाहेब राम 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 बाईसाहेब. त्यांनाही सर्व भावयुक्त अंतःकरणाने असणारी शरण गेली. बघा,
राक्षसाचं दाखवायचं एक असतं, खायचं जात वेगळे, दाखवायचं जात वेगळे. मग अशी माणसं फसविल्याशिवाय राहत नाही ती. म्हणून माणसं वळखायला शिका, वाचा. मी तव तुमची धाकटी जाऊ, मजवरी कृपा करावी भाऊ. बरं. बावेसाचे धाकटे भाऊ, लग्न गौरवू न मानिते. हो का? सीतामाऊलीला पाया पडायला लागली आणि बाईसाहेब ऐका म्हणू लागली. बाईसाहेब, मी तुमची धाकटी जाऊ आहे किंवा म्हणले असणार, तर माझ्यावर एवढी कृपा करा की म्हणले तुम्ही म्हणले असणार. भले मोठी कृपा करा. त्यांना सांगा की तेवढं धाकट तुमच्या ह्याला भावाला, लक्ष्मणजीला, धीराला सांगा म्हणजे असणार. किती म्हणते हो का मी किती दिसायला सुंदर आहे किंवा सांगा बरं तुम्ही दिसते का नाही चांगली. आता एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीच्या असणार नसतं पटत, पण सांगा मला लागली, सांगा मी सुंदर दिसते का नाही म्हणले, सुंदर दिसते का नाही म्हणले त्यांना वनात एकटंच आहे. तुम्ही बघा कसं जोडीनं राहता, तसं त्यांना बी जोडीनं राहावा म्हणलं. माझ्या बरोबर लग्न करा म्हणलं तर ऐकायला तयारच नाही ते. भरवा की तुम्ही. बावेसाचे आज्ञेविना माझे न करीते पाणी ग्रहण. भाऊजीसी तुम्ही सांगून लावावे लग्न सौमित्रासी. हो का? मी म्हणलं लग्न करा तर काय म्हणतात मला, भावाच्या आज्ञेशिवाय लग्न करणार नाही. आता घरच्या माणसाला आपलंच करायचंय आणि त्याला समजून सांगून पुढच्या बरोबर व्यवस्थित काम करवायचंय. कोणाला सांगावं लागतं? घरच्या मालकीनीला सांगावं लागतंय. बरोबर की त्यांना सांगा की जरा तुमचं ऐकत व आमचं ऐकण्यातच गेलं. म्हणून ते असणारी स्वरूपणा का सीतामाऊलीला म्हणू लागली, बाईसाहेब तेवढं मालकाला सांगा की तुमच्या भाऊजीला सांगायला लावा की लक्ष्मणजीला लग्न करा म्हणून आणि लावा की माझं लक्ष्मणजी बरोबर लग्न. अशी सीतामाऊलीला बोलू लागली. सीता म्हणे श्रीरामासी, सौमित्र कष्टत आहे अहर्निशी. सुंदर कांता जोडीली त्याशी, मज वनवासी सांगतिनी. सीता म्हणून बरोबर रामाशी. सीतामाऊली म्हणले बरं आहे खरं आहे म्हणले, असू द्या म्हणले. तिकडची तिकडच अयोध्येच्या ठिकाणी ते म्हणले असणार. बरं म्हणले तिकडे त्या अयोध्येच्या ठिकाणी, इकडे बी आपल्याला असणार जोडीदार होईल म्हणले असणार. इथं बी आपल्याला का तरी एकटंच वनात आहे घर, बोलायला बी कुणी नाही, चालायला बी कुणी नाही. तिकडून लक्ष्मण जाते सारखं वनात हिंडायला मी एकटीच असते, मला बी गप्पा गोष्टी मारायला बरं होईल म्हणले असणार. आणि काय सांगायचं, ते लक्ष्मणजीला बी फार कष्ट म्हणले असणार. सारखं त्या प्रभू रामचंद्राची सेवा करून दमून जात्यात. मग जरा प्रभू रामचंद्राची सेवेतनं सोडून होईल म्हणले तुम्ही बी आल्यावर दोघं मिळून असणार सेवा करशील म्हणल्या. अशा प्रकारचं आणि मला बी वनवासात संगतीनं होईल गप्पा गोष्टी करायला, असं सीतामाऊलीच्या मनात भाव निर्माण झाला. श्रीराम पाहे जव सुंदरी, उलट बाहुल्या देखे नेत्री. हे तव केवळ निशाचारी, छळणावारी आली असे. असं वाटलं सीतामाऊलीला. आणि सीतामाऊली प्रभू रामचंद्राच्या जवळ गेल्या. होय व बघितली का मुलगी तुम्ही, लक्ष्मण भाऊजी बद्दल आले. जेव्हा प्रभू रामचंद्राने नवरीकडे बघितलं, भाऊले उपाटी डोळे ती ठेवता असं डोळ तसं उपाटी डोळ्याच्या असणार भाऊल्या असलेली दिसली डोळ्याच्या ठिकाणी. प्रभू रामचंद्राने लगेच ओळखलं. म्हणले प्रभू रामचंद्र म्हणले हे राक्षस नाही, आपल्याला छळण्यासाठी आपल्याला फसवण्यासाठी आलेले आहे, हे प्रभू रामचंद्राने ओळखलं. तिच्या अंतःकरणातला भाव प्रभू रामचंद्रांनी जाणला. काय भाव होता? मालक करायचं आणि फसवून मारायचं, छळून मारायचं. हा भाव प्रभू रामचंद्रांनी जाणला गेला. आणि हसू आलं प्रभू रामचंद्राला. कोणाला फसवायला आले आणि कोणाला छळायला आले म्हणजे असणार. हसले प्रभू रामचंद्र आणि हसून म्हणू लागले माझे जी काय असणारे लक्ष्मण जे आहेत, काय सांगायचं, त्याला लय आवडते त्या. पण ती त्यांचा जो का पण असेल किंवा त्यांची जी का वागणूक आहे ती वेगळीच आहे म्हणले. मला पण काय कळतच नाही म्हणले असणार. खरं तुम्ही एक चांगलं सुंदर आहे, चांगला म्हणले, पण त्या आमच्या लक्ष्मणजीचं त्यांच्या डोक्यात काय आहे ते मला काय कळत नाही. सांगू का तुम्हाला? पाटीसी लिहिल्या अक्षरासी, आज्ञामाने सौमित्रासी, पत्र न माने ओ तयासी, मुखवचनासी मानिना. बघा ते आमच्या लक्ष्मणजीचं विचित्रच आहे म्हणले काहीतरी. काय म्हणतं आमच्या लक्ष्मणजीला? पाठीवर अक्षर लिहिली तर त्याला प्रभू रामचंद्राचं खरं वाटतं. दादाने आज्ञा दिली लग्न कर म्हणून.
तोंडीचं काय त्याला पटत नाही, तोंडीचं त्याला काय कळत बी नाही, आणि ती तोंडीचं मानत बी नाही. कुणी काय बी सांगेल उद्या म्हणतंय, म्हणून कुणाच्या तोंडावर त्याचा विश्वास नाही. तर का तर दोन तोंड भांडवल आहे. कोण कधी बोलत कर म्हणते, कोण म्हणते उगच की, कोण म्हणते कर चांगले, कोण म्हणते उगच की. असं त्या तोंडीचं काय मानतच नाही म्हणले असणार. आणि पत्र लिहून द्यावं तर कुठं कागद आणि कुठं पेन, पत्राचं बी मानत नाही. पाठीवर लिहिलं मात्र त्याला लय कळतंय, लय वाचतंय. तर तेवढ्यात आमचं लक्ष म्हणजे लय हुशार आहे बघा. असं सुरपणे केलं. प्रभू रामचंद्र बोलू लागले, श्री गणेशाय नमः, प्रभू रामचंद्राय नमः. आज्ञा मागताय गायकी मूर्ती श्रीरामी विमुख, पतीसी पत्र दाविता देख तेही विमुख म्यावावे. आज्ञा मागायला गेली प्रभू रामचंद्र. लग्नाला होय म्हणायला लावा की, होय म्हणायला लावा की, पण नेमकं मुहूर्तालाच खडा लागला गेला. देवाला पाठ दाखवायची वेळ आहे. प्रभू रामचंद्राशी विनमुख व्हावं लागलं. आणि पतीला बी होणाऱ्या पतीला बी पत्र दाखवायचं म्हणलं तर तिथं बी विनमुखच व्हावं लागतं, पाठ दाखवूनच. त्याचं तोंड इकडं, माझं तोंड तिकडं. हे असला अपशकुन आपल्याला पहिल्याच घासायला लागला. अशी सुरपणा म्हणू लागली, विमुखपणाचा सोहळा मुलीचा आला माझ्या कपाळा, लग्न पत्रिका न दिसे डोळा, श्रीराम भोळा म्हणे नये. विमुख व्हायचा असणारा सोहळा माझ्या पहिल्याच घासाला लागला म्हणजे असणार आता. आणि ती पायी सुरुवातीलाच असणारा माझ्या कपाळावर बसला म्हणजे ठपका म्हणजे आता अपशकुन झाला म्हणजे असणार. लग्न पत्रिका डोळ्याने दिसत नाही. ज्या अर्थी लग्न पत्रिका डोळ्याने दिसत नाही, दाखवत नाही, त्या अर्थी प्रभू रामचंद्राला भोळा म्हणून नाही. भोळा माणूस लगेच पत्रिका दरा वाटा देवाला आणून ठेवी. पण ही पत्रिका दाखवायला तयार नाही. ज्या अर्थी पत्रिका दाखवत नाही त्या अर्थी ह्याला काय भोळा म्हणावा काय, साधा सुद्धा नाही माणूस म्हणले. तो का छळावे हे माझे मत, परी श्रीराम छळणाची नवे प्राप्त, आपले कळवून देणी व्रत, पत्र गुप्त पृष्ठभागी. दोघाला छळायचं फसवायचं हे माझ्या मनात होतं, पण प्रभू रामचंद्र फसत नाही. प्रभू रामचंद्र असणाऱ्या त्यांच्याजवळ कपट चलतच नाही. आणि त्या कपटाने आपलेस प्रभू रामचंद्र होतच नाहीत हे कळलं तिला. आणि म्हणले पत्र बी कळू देण्यात, म्हणले काय लिहिलंय काय नाही वाचायचं मला बी. त्या पत्राचं बी असणार वृत्त मला काय कळून देण्यात म्हणले असणार. पत्र गुप्तच, पत्रिका गुप्तच, गुप्तचिपत पाठीवर लिहून दिलेलं आहे का ते. असं वळून मागं वाचावं नाही का, वाचाई ना. आता काय करू. पृष्ठभागी आज्ञा लग्न, वरी लक्ष्मण निर्दळन, मग निर्दावया श्री रघुनंदन, खर दूषण आणि जाऊ द्या म्हणजे कसं का असाना म्हणले असणार. आपल्याला काय करायचंय, लग्न करून त्याच्याबरोबर संसार करायचा काय, कडेला लावायचं काय. एकदा आपलं त्याचं लग्न झालं नट दाबायचं, विषय संपत मारून टाकायचं त्याला. आपलं एवढंच काम आहे. म्हणजे जसं का असणार पाठीवर तर पाठीवर प्रभू रामचंद्र लग्न करा असा म्हणून संदेश देणार आहेत. अशा प्रकारची पत्रिका छापणार आहेत म्हणजे असं द्या. लग्न झालंय की वनाच्या ठिकाणी लक्ष्मणजीला संपवायचं, लक्ष्मणजीला संपवलं की प्रभू रामचंद्र काय आपल्याला संपत नाही. खरदूषणाला बोलवू आणि तिघजण मिळून प्रभू रामचंद्राला संपवू असा विचार करू लागली. पद्मपुरा निकटा निकटी, श्रीराम मारिल जे राक्षस सुवटी, सीता हरोनी गोरटी, नेल बेटी लंकनाता. पद्मपुराच्या जवळच म्हणले असणाऱ्या असणारे सर्व राक्षस मिळून प्रभू रामचंद्राला संपवून टाकतील. मग प्रभू रामचंद्र संपले, लक्ष्मणजी संपले, एकटे असणाऱ्या सीतामावली राहतील. मग राजा रावण येईल आणि सीतामावलीला पळवून येईल. श्रीराम दुभाऊ माणूस, खर दूषण उग्र राक्षस, श्रीराम मारिता न लगे निमेष, सीता लंकेश भोगील. काय ती प्रभू रामचंद्र दोन हाताचे आहेत नुसतं, दोन हाती भाऊ माणूस, दोन हाताचे प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे असणार. आणि आमची असणारे खर दूषण त्रिशर असणारे शूरवीर पराक्रमी उग्र स्वरूपाचे तिघ चौघ आहेत म्हणजे असणार. निमिषात प्रभू रामचंद्राला डोळ्याचं पात लवतं न लवतं एवढ्या वेळात मारतील. आणि मग मी सीतामावलीला उचलील, राजा रावणाच्या असणाऱ्या हवाली करील. राजा रावण असणाऱ्या आनंदाने सीतामावलीचा उपभोग घेईल असं शूर्पणखेच्या मनात काहूर माजलं. पुत्र वैर वदावा पुढे, विचार केला निज निवाडेल, सलज्ज बोले सीते पुढे, मद सांगडे ओढवेल. पुत्राचं वैर आपला मुलगा ह्यांनी संपवलाय आणि त्याचा बदला घ्यायचा ही मनात विचार आहे. आणि अशा विचाराने तिचं काहूर अंतःकरणाच्या ठिकाणी माजलेलं आहे. काय करावा नेम केला असणारी दुसरा विचार करणार होती काहीतरी मनात, पण लाजली मनाच्या ठिकाणी. मग सोंग केलं लाजण्याचं आणि लाजण्याचं सोंग करून प्रभू रामचंद्राला अजून काहीतरी बोलावं म्हणून आणि
आपलंसं व्हावं, लक्ष्मणजी आपलंसं व्हावं म्हणून सीता माऊलीच्या जवळ सुरपणखा गेली, काय म्हणू लागली? नेम केला से भावेसी लग्न पत्रिका ते पाठीशी, पाठ मोरी मी कैसे बसू भाऊजी तुम्ही सांगा. हो का बाईसाहेब, काय नेम केला हो भाऊजीनं म्हणले बघा, पाठीवर पत्र लिहायचं. तुम्ही सांगा बरं ताईसाहेब, ताई बाईसाहेब म्हणतात. बाईसाहेब तुम्ही सांगा बरं, भाऊजीला पाठ कशी हो दाखवू म्हणले मी. सांगा की तुम्ही, कागदावर लिहून द्या, हातावर लिहून द्या, असं पाठीवर कसं असतंय हो, वाचा. पाठी मोरी बैसता जाण लाजे जाईल माझा प्राण, बाईजी सांगोनी आपण पत्र लिहून करी द्यावे. अहो पाठ त्यांच्या समोर पाठ करून जर बसलं तर लाजने जीव जाईल हो माझा ताईसाहेब. बाईसाहेब काय बी करा, त्या प्रभू रामचंद्राला राजी करा, गोड बोला आणि सांग. नाही नाही तुमचं ऐकलं तर हो का, ते लिहून द्या बरं त्याला हातावर, नाहीतर बघा मग. बघा मग म्हणलं की लिहून देतो बाय, आपला आहे त्यांचं नाही. मग म्हणले असणार गावाला भारी पण बायकोला अरे असत्यात असं म्हणून तर ती सुरपणखा त्या बाईसाहेबाला पुढे सांगू करू लागली बरं का, हाय का नाही. बाईसाहेबाला म्हणतात पुढे करू लागली, बस म्हणले बसावं लागतं, उठ म्हणलं तर उठावं लागतं, अवघड परिस्थिती आहे म्हणजे असणार. एकदा वाकलं तर आयुष्यभर वाकावत लागते, नंतर ती माळ घालताना वाकावत लागते, काय तिथं वाकला की वाकलाच. नंतर आता नवीन प्रथा झाली, उचलून धरते. कसं तर उचलून धरलं, हे पाय उचलून धरलं तर ते पलटी होते कारण तिथं वरचं बघितलं लागणार असं म्हणले असणार. माझ्या नाही दुसऱ्यांच्या लग्नात बघितलं. मग म्हणले असणारे सांगा बाईसाहेब म्हणले तुम्ही कशी त्या असणारे भाऊजीला मी पाठ दाखवू, लाजीने माझा जीव जातोय, त्याला हातावर लिहून द्यायचं सांगा. किंवा स्त्रियांचे जिने लज्जायुक्त बाईजी जाणा तुम्ही समस्त, प्रार्थनीय श्री रघुनाथा पत्र लिखित करी द्यावे. स्त्रीचं जीवन असणारं लज्जायुक्त असतं. स्वयंमूर्ती पुरवावी असं देवाच्या भक्तीला. कसं देवाची भक्ती करताना लाजायचं नाही, संसारात लाज हे स्त्रीचं भूषण, लाजावत लागतं. मग मला असणारे लाज वाटते व पाठ दाखवायची. म्हणजे बाईसाहेब तुम्ही सांगा की म्हणजे भाऊजीला विनंती करा, प्रार्थना करा आणि पत्र हातावर लिहून द्या म्हणा. श्रीरामाचा निज भावार्थ पत्र दिदली या वाचील अर्थ, मग करू धावेल अनर्थ, केला विपरीत अर्थ या लागी. रामचंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भाव होता. काय भाव होता? हिला जर असणार आपण हातावर जर पत्र लिहून दिलं आणि हिनं जर वाचलं, भला मोठा अनर्थ, भला मोठा घोटाळा होईल. की आपण जे कार्य करायचं आलो त्या कार्यामध्ये पहिलं भवानी व्हायची सोडून विघ्नच होईल. दुकानदारी चालायची नाही आपली. पहिल्याच असणाऱ्या भवानीला घाटा जर झाला पहिलीची विक्री करताना, तर धंदा कसा चालायचा हे भाव असणार मनातल्या मनात प्रभू रामचंद्राने मानला गेला. आणि म्हणून म्हणजे हिनं जर पत्र वाचलं तर आपला घात करेल, म्हणून म्हणजे असणार गपचीप पत्र पाठीवरच लिहायचं असा ठाम निश्चय प्रभू रामचंद्राने केला. सौमित्रा ते वरू पाहासी, तरी पत्र लिहू दे पाठीशी, नाही तरी जाओ निवनासी येईल मानसी तोवरी. ऐक, तुला वाटतं ना तुला लक्ष्मणजी पाहिजेत ना, लक्ष्मणजी बरोबर तुला लग्न करायचंय ना, तर मला पाठीवर लिहून दे. नसलं लिहून द्यायचं तर हो आमच्या लक्ष्मणजीला सोड, वनात अजून दुसरी किती बी येते कुणी बी येईल, तुला जे आवडत त्याला माळ घाल, पण आमच्या लक्ष्मणजीचा नाच सोड बरं तू, असं प्रभू रामचंद्राने सुरपणखीला सांगितलं. ऐसे करुणी श्रीराम वचन उसका उसकी करी रुदन, जळो ते अग्नीचे वदन लक्ष्मण निजपती. जेव्हा असं म्हणजे तुझ्या मनाला वाटलं त्याला माळ घाल म्हणल्याबरोबर लागली की मोठ्या मोठे रडाय बॉम्बला लागली प्रभू रामचंद्रा पुढे. आणि बॉम्बाचा उकस लागले. खाओ भाजी दुसऱ्याचं घर दाखवतो का मला, दुसऱ्याची तोंड दाखवतो का मला. अहो लक्ष्मणजी सोडून दुसरा मला मालकच नाही म्हणलं. दुसऱ्याची घर दुसऱ्याची पोरं नका दाखवू. भाऊजी शिवदे तुमचे चरण, आम्ही तव पतिव्रता प्राणपती श्री लक्ष्मण, तुम्ही कठीण न वदावे. अहो भाऊजी तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगते, तुमच्या पायाला शिवून सांगते, मी महान पतिव्रता आहे. लक्ष्मण भाऊजी सोडून मला दुसरं कोणी आवडत नाही बघा. म्हणजे माझा प्राणपती लक्ष्मण जे आहेत. एवढं कठोर मन करू नका व भाऊजी. होय म्हणा की लग्नाला सगळी लाडू खातील. मग श्रीराम बोले धर्म वचन, ज्येष्ठ भाव जई माते समान, कनिष्ठ ते लेकरू जाण लाजेसी कारण असे ना. लाज नाही तुम्हाला म्हणजे असणार, लाजू नका. काय लाजायचं? पाठीवर गेला कसं माझ्या समोर बसाय कशाला लाजता म्हणजे असणार? लाजाचं कारण नाही तुम्हाला म्हणजे असणार आहे. बरोबर रामचंद्र धर्माचं धर्मशास्त्रावर बरोबर रामचंद्राने बोट ठेवलं आणि तिला सांगितलं ज्येष्ठ भावजई माते समान असते. भावजई आपली जी काय भावजई असते थोरली
ती आई समान असती आणि धाकटी लेकरासारखी असती. मग तू माझं लेकरूच धाकटी म्हणजे माझा लक्ष्मण धाकटा भाऊ आहे. मग धाकट्या भावाची पत्नी मला लेकरा समान झाली. मग मी तुझ्या पप्पा समान झालो. मग मला पाठ दाखवायला काय कारण? काय अडचण? तुला काय अडचण आहे म्हणजे असणार आहे? मग पत्र पाठीवर लिहू दे. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र असणाऱ्या शूर्पणखेला बोलू लागले. ती म्हणले बघा आता तुम्ही एवढं धर्मावर शब्दावर बोट ठेवलंय तर हा. मग श्रीराम पुढे पाठ मोरी येऊन बैसली जड करी पत्र लिहावे पाठीवरी आज्ञाधारी मी तुमची. विश्वास ठेवला की लगेच लाजायचं काय कारण आहे म्हणल्यावर एवढं धर्मावर बोट ठेवल्याबरोबर लगेच प्रभू रामचंद्रासमोर पाठ करून बसले आणि बसून म्हणले लवकर लवकर लवकर. का तर उतळ पाण्याला खळखळाट फाडा असतं बरं का. उतावळा गुड गेला वाशिंग. ती म्हणले लवकर लवकर लिहा म्हणले पत्र लिहा. तुमची आज्ञाशील सामान्य लक्ष्मी म्हणजे मानतील मला माळ घालतील लवकर लिहा. शूर्पणखेची न पडे दृष्टी पत्र लिहिले कटी पृष्टी पत्री लिहिली विकट गोष्टी सावधान दृष्टी अवधारा. शूर्पणखेला दिसणार नाही अशा प्रकारची पाठीवर अक्षर प्रभू रामचंद्रांनी लिहिल्याबरोबर भयानक पत्राचा असणारा उल्लेख होता. सन न विवी साष्टांग दंडवट लक्ष्मणजी सावध व्हा. आणि काय काय लिहिलं ते ऐका. सहनासिक सकट गोष्टी वेगे करावे सपाट हाचीचा शेष पाठ आज्ञा वरिष्ठ हे माझी वरिष्ठ सगळ्यात मोठी आज्ञा लक्ष्मणजी तुम्हाला हिच्या नाका वटा सहित नाक टाकून कापून टाका सपाट करून टाका म्हणजे हाच हिचा असणार शेष पाठ आहे. अशा प्रकारची आज्ञा प्रभू रामचंद्रांनी पाठीवर लिहिलं. करू नये श्री हनन या लागी विचारा कवा प्राण करावे नासिका छेदन हेची सुलग्न पैकी. पहिली ओळ लिहिली वटा सहित नाक हाना. दुसरी ओळ प्रभू रामचंद्रांनी लिहिली शास्त्र सांगतंय स्त्री हत्या करू नये. स्त्री हत्या करू नये म्हणून स्त्रीची हत्या करू नको. फक्त हिचं नाकच ना का तर नाका वाचून वय सगळं आहे पण नाक नाही. काय उपयोग आहे त्याचा? नाकाला फार परमार्थ असो किंवा संसार असो किंवा स्त्रीचं असणारं चरित्र असो नाकावर फार महत्व आहे. नाकच नाही तर नाकाविना वाया गेली म्हणून हिचं असणार नाक संपवावा. हीच सुलग्न हिच्या बरोबर झालं म्हणून समज. असं दुसरी वळलेली आता तिसरी आहे का. काय लिहिले पाठीशी हे तो न कळे शूर्पणखेशी वंदोनी श्रीराम सीतेशी लक्ष्मणापाशी ते आली. मग अशा प्रकारचा मजकूर पत्राचा प्रभू रामचंद्रांनी लिहिला. लय आनंद वाटला. उड्या हाणायला लागली म्हणजे झालं आपलं काम. शूर्पणखा म्हणजे पळतच गेली प्रभू रामचंद्राच्या पाया पडली लक्ष्मणजीच्या पाया पडली आणि लक्ष्मणजीच्या कशाला पाया पडली सीता माऊलीच्या पाया पडली आणि पाया पडून जाता जाता असं बघायला लागली काय लिहिलं असेल असं बघत बघत चालली. पण काय लक्षातच येईना काय लिहिलेलं दिसना वाचायलाच येईना. घालोनी माळेशी वरू आली लक्ष्मणासी तो कोपला अतिशयेशी निर्लज होती तू एक. पळतच आली हातात तीच माळ होती. पळतच येऊन लक्ष्मणजीला घालणार. तेवढ्यात लक्ष्मणजीनं बघितलं रागाला रागाच्या भरात म्हणजे लाज आहे का तुला. श्रीरामाचे अज्ञेविन मी करीन पाणी ग्रहण जोळ तुझे काळे वदन अज्ञेविन वरू येसी. प्रभू रामचंद्राच्या आज्ञा वाचून तुझ्या बरोबर मी लग्न करू शकत नाही म्हणजे असणार. काळ तोंडाची माझ्याकडेच आली का म्हणजे जोळ तुझं तिकडे काळ तोंड म्हणजे प्रभू रामचंद्राच्या आज्ञा वाचून मी लग्नच करत नाही म्हणल्यावर आता काय म्हणते. बाहुजी बाईसी कृपाळू पूर्ण तिन्ही दिदले अज्ञापन परी तुम्हासी कठीणपण सांगेल गुण ते का. काय सांगायचं प्रभू रामचंद्र भाऊजी सीता माऊली बाई साहेब किती कृपाळू आहे त्या. किती असणार त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी माझ्याविषयी माया आहे म्हणजे तुमच्याविषयी बी माया आहे म्हणजे असणार. त्यांनी आज्ञा दिली की ओ लग्न कर म्हणून म्हणजे असणार. पण तुम्ही का माझ्याविषयी एवढं कठीणपणा धरलाय म्हणजे मी काय आवडत नाही का तुम्हाला म्हणजे मी माहेर नसला कधी जाणार नाही सारखं तुमच्याविषयी राहते म्हणजे नका हो माझा तिरस्कार करू असं म्हणल्या बरोबर. भाऊजी श्याम सुंदर जगजेटी बाईजी चापे कळी गोरटी वा मज भेटी पंचवटी आज्ञा वाक्य पुटी बरावे तुम्हा. भाऊजी असणार अतिशय सुंदर श्याम सुंदर निळसर रंगाचे प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे जगतामध्ये श्रेष्ठ आहेत. आणि पायी सुद्धा मध्ये असणारा चापेचं फुल असावं तशा गोऱ्या पान असणारे सीता माऊली सुद्धा आहेत की म्हणजे आणि ती मला दोघं पंचवटीच्या ठिकाणी का त्यांनाच भेटले आणि तुमच्या पैसे आले. त्यांनी मला सांगितलंय जाण बिनधास्त तू बळजबरीनं का होईना पण त्यांना माळ घाल असं मला त्यांनी सांगितलंय. तोंडीचे तोंडी आज्ञापन सौमित्र म्हणे मानी कोण तोंडीचे हो
तोंडीचे तोंडी होईल वर्ण सत्य जाण सुंदरी. सुंदर आहे म्हणले, तोंडी सांगितलं वय, मी कसं मानू म्हणले. लग्न कर, बरं लग्न, बरं केलं लग्न, जा 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 तुझ्या बरोबर लग्न म्हणले, जा आता तरी तुझ्या वाटणी जा, मी माझ्या वाटणी जातो. तोंडी सांगितलं ना लग्न कर, मी बी म्हणलो तोंडी झालं तुझ्या बरोबर लग्न, केला तुझ्याशी झालं. तोंडीच्या तोंडी मला काय मान्य नाही म्हणले असणार. असं अजून पुढे काय म्हणतात ऐका. माझा विश्वास नाही तुम्हाशी जन्म कंठने पायापाशी लटके बोलिल्या चरणासी मुख श्रीरामासी केवी दाऊ. माझा विश्वास नाही तुमच्यावर. काय खरं सांगितलं प्रभू रामचंद्राने लग्न कर म्हणून, खरं सांगितलं, तोंडी सांगितलं बरं का, खरंच सांगितलं माझ्यापाशी लग्न कर म्हणले. करा किंवा प्रभू रामचंद्राने सांगितले करा किंवा लग्न. मी काय खोटं बोलते वय. जन्म तुमच्या पायापाशी घालवायचा आहे. आज मला घातली म्हणजे पुन्हा काय मी काय जाणार आहे का कुठं तुम्हाला सोडून म्हणले असणार. तुमच्या जवळच राहणार आहे, कायमचं तुमच्या जवळ राहणार आहे म्हणले असणार. आणि खोटं बोलून सांगणार आहे का. बरं मी आता खोटं बोलून तुम्हाला माळ घातली, आपल्या दोघांचं लग्न झालं आणि तुम्ही म्हणसाल चल माझ्या दादाकडे. म्हणलं काय कुठल्या तोंडाने तुमच्या दादाकडे जाऊ, मला तोंड तरी आहे का दादाला तुमच्या दाखवायला. म्हणजे मी खोटं बोलत नाही वा, खरे बोलते, करा लग्न. थोर समरले ती वनतीसी चरण तळहात तानी धाती दोघे शय्या करू एकांती तेने विश्रांती पावता. तुम्ही हवनाच्या ठिकाणी असणार दमून त्या प्रभू रामचंद्राची सेवा करून गेला हो. असणार माझ्या असणार तळहाताने असणार तुमच्या असणाऱ्या चरणांची सेवा करते. चला लवकर तुम्ही माझ्या बरोबर लग्न करा असं लक्ष्मणजीला सुरूपणा का म्हणू लागली. लक्ष्मण म्हणे तू तव लंड बोलाची बडबड उदंड घाय होऊनी फोडी न तोंड तू वेशारांड व्यविचारी. लक्ष्मण म्हणलं गप्पा आहे, गाडग्याचं असतं तर फुटून गेला असतं. किती बडबड करायला लागले, भुगड झालं का इतकं बोलते का म्हणले. गप्पे म्हणले असणार, कळतं का नाही तुलाकडे. तोंडच फुडी म्हणले का झपक्यात तुझं म्हणले असणार. लय बोलू नको म्हणले असणार. व्यभिचारणेस काय, वेशेस काय तू, अशा प्रकारचं लक्ष्मण म्हणजे तिरस्काराने बोलू लागले. श्रीरामाचे हस्तलिखित देखल्या विना न लावी हात जवळी आलिया करीन घात म्हणून खरगा घातला. हस्तलिखित प्रभू रामचंद्राचा हस्ताक्षर पाहिजे. प्रभू रामचंद्राच्या हाताने लिहिलेला असेल तर माझ्या जवळ येऊन मला माळ घाल म्हणजे मी तुला माळ घालतो म्हणजे असणार. आणि ती दाखवल्याशिवाय तुला अजिबात हात लावणार नाही. आणि आता जर तू माझ्या जवळ यायचा प्रयत्न केला तर हो ती सांबाला मारलेली तलवार उपसली. म्हणे मी कपाळ करंटी सत्य न माने माझी गोष्टी श्रीराम लिखित पहात सृष्टी म्हणून पृष्टी दाविली. काय करावं, नशीबच फुटक किंवा म्हणजे माझं. किती समजावून सांगितलं तरी बाबा काय ऐकाय नाही म्हणले असणार. खरंच माने नाही म्हणजे माझं. तोंडी सांगितले कर लग्न म्हणलं तर ऐकायलाच गेलाय म्हणजे बाबा. कळत बघायचं का तुम्हाला प्रभू रामचंद्रांनी लिहिलेला, बघायचं काय. दाखव म्हणे की पाठाशी केली लक्ष्मणजीनं. श्रीरामाची हस्ताक्षरे सार्थक वाचिली सौमित्रे वेणी दंड धरोणी करे बलात्कारे पाडिली. श्रीरामाचे हस्ताक्षरे प्रभू रामचंद्राने हाताने लिहिलेले अक्षरे सार्थक वाचिली सौमित्रे. अर्थासहित वाचली बरं का, लक्षात ठेवा. नाहीतर वाचल्या अक्षरांना अर्थ जर नाही केला ती बी गचल मी बी गचल आणि शेवटी वरात बी गचल आहे का नाही. अर्थ नाही कळला तर अवघड असतं. अर्थ नाही कळला तर अवघड असते. गुणगुण काय करते काय नाही काहीच कळायचं नाही. अर्थ कळला पाहिजे शब्दाचा असणारा. शब्दाचा अर्थच कळला नाही तर अवघड परिस्थिती आहे. मग काय करावं, लक्ष्मणजीनं वाचले अर्थासहित सगळे अक्षर असणारे वाक्य असणारे त्या पत्रातले लक्ष्मणजीनं ध्यानात आणले. ध्यानात आणल्या बरोबर लक्ष्मणजीनं लगेच तिच्या वेणीला धरून आपल्या ताकदीनं म्हणजे बळच तिला खाली पाडलं. मी कायदा कुटी कर्ण कुमारी मज जोंबी पडिता पृथ्वीवरी मीच पडते धरणीवरी पुरुषार्थ करी प्राणनाथा. म्हणजे असं धरणार बळच खाली पाडणार. तेवढ्यात म्हणजे मी काय वयस्कर आहे काय, मी असणारी तरुण आहे म्हणजे असणार, कर्ण कुमार आहे म्हणजे असणार. कशाला उगा मला असलं लटापटी झोंबाझोंबी काढता म्हणजे कशाला मीच पडते. दानदिशी खाली पडले. पाय देऊनी उरावरी सहहोष्ट नासिका शस्त्रधारी सरसगटून माघारी राहिला दुरी शस्त्रेसी. लगेच म्हणजे असणाऱ्या छातीवर पाय लक्ष्मणजीला दिला तलवार काढून सपदिशी एक वार काढल्यावर नाकासहित होठ बाजूलाच असणाऱ्या सुरपणेकेच्या पडल्याबरोबर लगेच तिच्या असणाऱ्या अंगावरचा पाय काढला बाजूला उभा राहिले.
घाय उडविले कपटपण क्रूराक्षणी अतिदारुण 12 हस्त एक एक स्तन नाके विन विक्राळ एका सप्त्यात कपट संपून टाकलं. छळ करायचं दुसऱ्याचं संपून टाकलं तिनं लक्ष्मणजीनं. संपून टाकलं सगळं असलं फसवणं लुबाडणं लोकाला केसाने गळा कापणं गोड बोलून असलं जी काय तिच्या अंतःकरणाच्या ठिकाणी होतं सर्वच्या सर्व असणारं संपून टाकलं. पण अतिशय क्रूर महाभयानक असणारे राक्षसी 12 हात लांब स्तन असणार तिच्या अशी आगडबमच्या तगडबम असणारी नाकच नाही कसलं दिसायला लागली व नाक नाही वट नाही कसली दिसायला लागली लय महाभयानक दिसायला लागली. आणि दिसायला लागल्यावर आता कसे करते वाचा किती घ्यायचे म्हणतो. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः शंख करी सुबुद्ध फेके करीत निघे शब्द नाके विनाती विरुद्ध धैला क्रोध मित्री मग मला जवळ नाक वटका आपल्याला दिसलं रक्त बस नरबंबळ झालेले मोठ्याने बोंबलाला लागली वरडायला बी नीटी ना आवाज बी नीटी ना रागा रागा लक्ष्मणजीकडे बघायला लागली बघून काय म्हणायला लागली जैसे मे केले तैसेची झाले सपाट याची मी बरी न गोट मुखाचाट जसं मी कपट केला कपटा सशी माझा असणार आहे आणि सपट केलं मी हा सोडतच नसते जबडा पसरला थांब घेऊनच टाकते मुख पसरी गिळा वयासी तव लक्ष्मण शस्त्र हातवशी गाव गाला जोशीशी तव राक्षसी पडत गाडी जबडा बसला थांब तुला गिळते असा जबडा बसला लक्ष्मण तलवार बसली तलवार तिच्याकडे धरली जीभ पळाली सौमित्राला पंचवटी श्रीरामाची सांगतली गोष्टी समूळ राक्षसी ती खोटी टाळी पिटी ती परत जी पळाली ती परत माघारी आलीच नाही. परत लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राच्या जवळ गेले आणि प्रभू रामचंद्राला सगळी हकीकत सांगितली. बघ दादा असं झालं आणि तसं झालं एकमेकाने एकमेकाच्या हातात टाळी दिली ती राक्षसीने निघली की दादा धन्य श्रीराम सर्ववंशी कपटी वळ केली राक्षसी पत्र लिहिले पाठीशी तेरी मेथीशी. प्रभू रामचंद्र दादा तुम्ही धन्यात असणार सूर्यवंशात म्हणले असणार बरोबर कपटी राक्षस तुम्ही ओळखीलं पाठीवर पत्र लिहून दिलं. बरं झालं किंवा पाठीवर लिहून दिलं म्हणून मी पाठीवरच वाचलं तुम्ही जसं सांगितलं तसं तिला दंड केला. पत्र पडिते तिच्या हाती ते भवती अम्मा भवती वा भली श्रीरामे केली युक्ती पृष्ठपत्रार्थी दंडविली अशी शिक्षा दिली. प्रभू रामचंद्र तुम्हाला काय सांगायचं तुम्ही जर तिच्या हातात जर पत्र दिलं असतं आणि तिनं पत्र जर वाचलं असतं आपल्याला आपलं हुली असती म्हणजे ती आपलाच काटा तिनं काढला असता म्हणले बरोबर म्हणले तुम्ही म्हणले असणारी युक्ती केली तिच्या पाठीवर पत्र लिहिलं. तुझी आज्ञा आत्यंतिके आज्ञाने तिशी लाविली शिके सष्ट छेदुनी नाशिके विपदेक ते प्रभू रामचंद्र तुमची आज्ञा शिरसामान्य मानली आणि तुमच्या आज्ञेने तिला शिक्षा दंड मी काय केला वाटासहित ना कापलं कसली दिसायला लागली सांग काय तुम्हाला सुपाय वडी नके देखाया लागे म्हणती सौमित्रेचे दोन्ही नशिका टाकिले उदका माझी सुपा एवढी तिची असणारी नका होती म्हणून तिला सुर्पणखा म्हणत होती का तर पूर्वी होतं यथा गुण तथा नाम जसं गुण असेल तसं नाव ठेवायचे आता नाव ठेवते ती असं नका सांगायचं पुन्हा सांगते कोणीतरी मग म्हणले असणार वेळ झालेला आहे मग म्हणले असणार ती असणारी सुर्पणखा तिचं म्हणले असणार नाक सुपा एवढी होती म्हणून सुर्पणखा तिचं नाव म्हणले. मग लक्ष्मणजीनं तिचं नाक कापलं आणि पाण्यात टाकून दिलं. सुर्पणखेचे छेदिले नाक ते तिथे मासे निर्नाशिक अद्यापि देखती लोक आयशी सुटक दंडिली. अशा प्रकारची असणारी मारली कशी मारली नाकच कापलं तिचं म्हणजे असणार आणि ह्या पद्मपुराच्या ठिकाणी नाक कापलं पाण्यात टाकलं. आजपर्यंत सुद्धा त्या तीर्थाच्या ठिकाणचे मास निर्नाशिक आहेत. त्या तीर्थाच्या ठिकाणच्या माशाला अजून सुद्धा नाकच नाही. त्या लक्ष्मणजीनं तिचं नाक जी कापलं तर तिथल्या असणाऱ्या त्या तीर्थाच्या ज्या पाण्यात नाक टाकलं त्या पाण्यातल्या माशांना सुद्धा अजून नाकी ना म्हणजे अशा प्रकारचं लक्ष्मणजीनं तिथं आपलं काम केलं. तिचा न घ्यावा निज प्राण आयशी तुझी आज्ञा पूर्ण या लागी तेला केली जाण्या गेली पळून पद्मपुरा.
तुमची आज्ञा होती ती स्त्री हनन करू नये, स्त्रीला मारू नये, तिचा प्राण घेऊ नये. ती आज्ञा शिरसावांनी मांडली आणि तिचं नाक आणि वट कापलं आणि गेली की बोंब लगत पळत म्हणजे पद्मपुराला. वसितेची म्हणे रघुनंदन सुमित्र पत्नीचे लग्न नाशिका लावणी सुलग्न आला सावधान तेवढ्यात सीता माऊलीला म्हणू लागले, बरोबर रामचंद्र म्हणू लागले, झालं की लग्न लक्ष्मणजीच गिरला का तू लाडू खायला हिथंच बसली बाई. मला वाटलं कुरवली इकडून तिकडे पुरून म्हणले लोडू बरी करून म्हणले, पण हिथंच बसली म्हणले. तू म्हणले बघ त्या बरोबर लक्ष्मणजीचं लग्न नाका बरोबर लागलं म्हणले. लक्ष्मणजी नाका बरोबर लग्न लागून सावधान होऊन नुसतं तवाच म्हणतं बा म्हणा आता सावधान तवाच लक्ष्मणजी सावध म्हणून तुमच्या परिस्थिती हिटीला आलं, तुम्ही हिथंच बसा. होईल बाणाचे उठणे आशुदे आंबा शिंपले तळे बसविले शस्त्रांचे येते नाचेल रणगोळा कुठली गाव रणभोवली सोहळा या कार्याने रणगोले सोळे आकारणे होईल बाणाचे उठणे आशुदे आंबा शिंपले तळे बैसविले शस्त्रांचे. मग म्हणले असणार आता प्रभू रामचंद्र सांगू लागला आता भावल्यावर लक्ष्मणजीला चढवायचंय. आता भावलं तिथं असणार भावल्याचा सोहळा करायचाय. त्याला असणार बाणाचं उठणं लावावं लागलं. उठणं लावायचं ना वरदेवाला असणार उठी लावायची तर बाणाची उठणी लावावं लागेल म्हणजे असणार. आणि तिथं असणार शिंपणं जे असणार भावल्यावर करायचंय ते रक्ताचं असेल म्हणजे असणार. आणि ज्या भावल्यावर लक्ष्मणजीला बसवायचंय तिथं असणार आता बाणांचं तलवारींचं असणाऱ्या अस्त्रांचं अंतरुण असेल. हे ते नाचले रणघेळा ओवाळणी पडती राक्षस मुंडा आयली पायली दोन्ही कडा शेस्त्रे बडबडा पडतील. आता तिथं असणारा धेंडा नाचवायचा. धेंडा म्हणजे काय असतं नवरा नवरीला खांद्यावर घ्यायचं नाचायचं असतं बरं का. पण बुडालं येत्या प्रथा बुडायला लागल्या. ती भावलं बंद झालं ती हे का नाही चिखलाचं गोळ करायचं ती याकाला लावायचं ती बंद झालं भावल्यावर चढवायचं बंद झालं आणि धेंडा बी नाचवायचा बंद केला. पहिलं नाचत होती नवरा नवरीला खांद्यावर घेऊन नाचायची. आता लग्नाच्या आधीच नाचते ती लग्नाच्या आधीच घेऊन नाचते ती खांद्यावर. ती रणधेंडा लग्न झाल्यावर नंतर नाचवायचं असतं. मग रणधेंडा नाचवायचा आहे तर म्हणजे आता तिथं ते रणधेंडा नाचवत असताना वावळले नवरा नवरीवर म्हणजे असणाऱ्या राक्षसांच्या मुंडक्याची होईल म्हणजे असणारे अगदी बी आळीपाळीनं होईल म्हणजे असणार. आणि शस्त्राच्या असणाऱ्या धाकाने शास्त्राने कित्येक जण संपली जातील म्हणजे कसं कसं. श्रीराम बोलिला आपण झाले कलाशी कारण त्रिशिरानी खर दूषण निर्दळीन रणकंदने. बरोबर रामचंद्र बोलता बोलता म्हणू लागले आता भांडणाला काहीतरी कारण झालं. मूळ कारण भांडण करण्याला पाहिजे म्हणून नंतर बिगर कारणाचं कोण कोणाला भांडा उठलं का सुटलं नाही एकाला भांडायची सवय असते बरं का. बिगर कारणाची सुद्धा भांडते ती म्हणजे कसं भांडते ती पुन्हा कधीतरी. आता मग म्हणजे असणार कारण झालं आपल्याला भांडणाला म्हणजे आता हिच्या काय वरासाठी खरदूषण त्रिशरा तिघ जण राक्षस येतील म्हणजे आणि त्या तिने राक्षसाला आता कसं संपवू तिच्याला संपवू म्हणजे वाचा आईचे बोलताची जाण बाहुशी आले स्फुरण करावयारी मर्दन धनुष्यबाण. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र बोलत असणार भांडणाला कारण झालं तिच्या काय वरासाठी खरदूषण येतात त्यांना मारू म्हणल्याबरोबर असणारा दंडामध्ये असणारं स्फुरण आलं शक्ती वाढली गेली आणि आता म्हणले असणारा राक्षसांचा अंत करण्यासाठी धनुष्यबाण उचलला. एका जनार्दना शरण शरण आले श्रीरामा स्फुरण निर्दळीला कुरदूषण श्रुती अवधान मद द्यावे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले आणि शरण जाऊन म्हणजे आता प्रभू रामचंद्र राक्षस मारण्यासाठी स्फुरण आलेलं आहे. स्फुरणाला कळलं ना स्फुरणाला म्हणजे असणार ताकद आली म्हणा किंवा म्हणले असणारा आवेश प्रभू रामचंद्राला आला आणि त्या आवेशाने असणारे प्रभू रामचंद्र खर दूषणला असणाऱ्या उद्याच्या आद्याच्या ठिकाणी संपवतील. तर ते कथा ऐकण्यासाठी श्रोते मंडळींना असणारा अवधान द्या, एकाग्र चित्त करा, लक्ष द्या. अशा प्रकारची विनंती श्रोते मंडळींना ग्रंथ करते. शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन या अध्यायाचं कथन संपवितात. श्री भावार्थ रामायण अरण्यकांड एका कार्तिकाय श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवन्तु. पुंडरीकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राधा